शेवगाव नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीची रणधुमाळी वाढत असताना कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांनी रूट मार्च आयोजित केला। निवडणूक काळ शांततेत पार पडावी यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज असल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी नीरज राजगुरू यांनी स्पष्ट केले। शेवगावात नगर परिषद निवडणुकी दरम्यान कोणताही अप्रिय प्रकार घडू नये तसेच कायदा व सुव्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांनी आज सकाळी रूट मार्च काढला। उपविभागीय पोलीस अधिकारी नीरज राजगुरू यांच्या मार्गदर्शनाखाली SRPF पोलीस अधिकारी, अंमलदार आणि होमगार्डचा संयुक्त बंदोबस्त शहरभर फिरविण्यात आला। रूट मार्च क्रांती चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, मेन बाजारपेठ, भगतसिंग चौक, नाईकवाडी मोहल्ला, अहिल्याबाई होळकर चौक, कुंभार गल्ली, बालाजी मंदिर परिसर, वडार गल्ली, मोची गल्ली अशा अनेक गर्दीच्या आणि संवेदनशील भागातून काढण्यात आला। या बंदोबस्तात 5 पोलीस अधिकारी, 25 पोलीस अंमलदार, SRPFची 1 लाटून आणि 70 होमगार्ड जवान सहभागी झाले। दुपारी 1 वाजता शेवगाव पोलीस स्टेशनमध्ये दंगा काबू योजनेची रंगीत तालीम घेण्यात आली। यावेळी पोलीस निरीक्षक संतोष मुटकुडे यांच्यासह सर्व पोलीस कर्मचारी देखील उपस्थित होते। उपविभागीय अधिकारी नीरज राजगुरू यांनी नागरिकांना आवाहन केले की निवडणूक काळात पूर्ण शांतता राखा आणि कायदा सुव्यवस्थेचे पालन करा। आज दिनांक 30 नोव्हेंबर 2025 रविवार अहिल्यानगर पोलीस दलातर्फे शेवगाव पोलीस स्टेशन अंतर्गत आम्ही रूट मार्चचं आयोजन केलं होतं। तर येणाऱ्या नगरपालिका निवडणुकीकरिता पोलीस विभाग हा सज्ज आहे आणि सर्व नागरिकांना आणि मतदारांना पोलीस दलाचं आवाहन आहे की माननीय निवडणूक आयोगाच्या MCCचे आपण तंतोतंत पालन करावे। सोशल मीडिया किंवा भाषणे किंवा इतर कोणत्याही प्रकारे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याबाबत दक्षता घ्यावी। धन्यवाद। न्यूज एक्सप्रेस करिता जयप्रकाश बागडे, अहिल्यानगर।